5 वर्षाचा कोवळा राम. ना दिशाज्ञान ना भाषाज्ञान. काय घडते हेही समजायचं वय नाही आणि असंच का घडतंय हे समजायचं तर नाहीच नाही. समोर क्षितिजहीन आकाश आणि अंतहीन धरती. कुठे जायचं आणि कसं जायचं. पण राम चालत राहिला. माणसं चालतात तो रस्ता असावा आणि रस्ता आहे म्हणजे तो कुठेतरी संपणार आहे इतकी मात्र समज त्याला निश्चित होती. ती कशी हे मात्र त्या विधात्यालाच ठाऊक. राम चालत राहिला आणि कधीतरी तो मुक्कामावर पोहोचला. मुक्काम घडला नाशिकपासून 80 मैलावर भिवंडी गावी. किती दिवस आपण चालत होतो हेही आठवायचं वय नव्हतं आणि भुकेल्या पोटाला स्मृतीसुद्धा साथ देत नाही हेही त्याला अनुभवायचं होतं. त्याच मार्गावरून जाणाऱ्या शेकडो प्रवाशांनी हे लहानसं अर्भक असं एकटंच आणि निराधार कुठे आणि का चालले हे सुद्धा विचारायचं सौजन्य दाखवू नये हे मात्र महद आश्चर्य होतं. भारतीय माणूस आणि तोही महाराष्ट्रातला असा निष्ठुर तर कधी नव्हता ना उदासीन होता. पण तसं घडलं होतं हे मात्र टळटळीत सत्य होतं. भिवंडीत मात्र वात्सल्याची अनुकंपेची गंगाच रामकरता अवतरली. गंगा म्हणा, गंगेचा एखादा ओहळ म्हणा वा चंबूमध्ये आणलेली ओंजळभर गंगा म्हणा, गंगा ती गंगाच. तिचं अमृतदायित्व काही कमी होत नाही. रामला भेटले विष्णू विनायक कानिटकर. त्यांनी रामला जवळ केलं, आपलंसं केलं, आपल्या घरात स्थानही दिलं. दुर्दैवाने ते स्थान होतं ते सुद्धा 2 इमारतीमधल्या रिकाम्या जागेत. डोक्यावर आडोशाला तरड बांधलेल्या उघड्या आणि उंदीर घुशी असलेल्या जागेत. सुदैवाने 5-6 वर्षाच्या मुलाला अटी टाकायला विष्णूपंतांचं हृदय काही दगडाचं नव्हतं. त्यांच्यातली माणुसकी अजून जागी होती. अट होती ती रामनं घरातलं काम करायची. पण ती विनामोबदला नव्हती. विष्णूपंतांनी रामला 2 रुपये महिना पगारही कबूल केला. आणि काम तरी कोणतं तर घरातलं लहान मोठं झेपेल तितकं आणि जमेल तसं. डोक्यावर छत्र, राहायला आसरा, जेवणा खाण्याची सोय, शाळेत जायची परवानगी व सवलत मिळते आहे हे सारं फार मोठं आणि मोलाचं आहे हे मात्र समजण्याची बुद्धी रामला मिळाली होती. रामने त्या अटी स्वीकारल्या आणि पगारही स्वीकारला. रामची शाळाही सुरू झाली. महिना 4 आणे ही फी, 8 आणे खोलीचं भाडं आणि उरलेल्या पैशात उदरनिर्वाह. राम मार्गी लागला. काकाच्या जाचातून सुटल्यावर त्या इवल्याशा जीवानं आनंदानं आणि सुटकेचा पहिला निश्वास सोडला तो भिवंडीच्या कानिटकरांच्या घरात. पण तिथेही काही दिवसच बरे गेले. कानिटकर माणूस चांगला होता, पण बाई जहांबाज होत्या. रामचं येणं त्यांना काही फारसं आवडलं नाही. त्या रामला जेवायला देत ते सुद्धा कदान्न. पण रामला उपाय नव्हता. कुठेतरी डोक्यावर छत्र मिळालं होतं. पण ललाट लेख कुणाला तरी वाचता आलाय. मोठे मोठे त्या विधिलिखितांपुढे हतबल होतात. राम तर केवळ 7-8 वर्षाचा होता. अश्विनातलं जगदंबेचं नवरात्र सुरू झालं. नवरात्र म्हणजे इतर व्रतनियमांबरोबर जोगवाही मागण्याची फार जुनी परंपरा आहे. भोसले घराण्यातही तो रिवाज होता. घराण्याचे सगळे पाश तुटले होते तरी रामच्या मनात ते जागे होते. रामने नवरात्रात जोगवा मागायला सुरुवात केली. असाच एक दिवस उजाडला. जोगवा मागता मागता उन्हाची वेळ झाली. रामचा चेहरा लालबुंद झालेला आणि अंगातून घामाच्या धारा वाहत असलेल्या. एका माऊलीचं चित्त द्रवलं. तिचा जीव गलबलला. कुठे चालला रे तू बाळ? वात्सल्याचे ओथंबलेले मायेचे शब्द रामने ऐकले आणि त्याचे डोळे पाण्याने भरून आले. मोठ्या कष्टानं त्याने येणारा हुंका गिळला. काय झालं रे बाळा? का असं तुझ्या डोळ्यात पाणी तरारलं? काही नाही हो, पण आईच्या वात्सल्याने भरलेला शब्द कधी ऐकला नाही ना, म्हणून आईची आठवण झाली. अरे रे, तुला आई नाही का रे बाळ? नाही हो, मला जगात कोणीच नाही. कुठे राहतोस तू? कुठे राहणार? मला घरदार नाही. राम मंदिरात पायरीवर झोपतो आणि भिक्षा मागून जगतो. अरे रे, मग माझ्याकडे येतोस राहायला? येतो ना, अवश्य येतो. पण घरची कामं करावी लागतील. करीन की, पण मला शाळेत जायची सवलत आणि मुभा हवी. काही झालं तरी शिक्षण काही मी सोडणार नाही. देईन रे, मी तुला शाळेत जायची सवलतही देईन
आणि त्याची सोय पण करून देईन. रामच्या जीवनातला एक नवीन अध्याय सुरू झाला. अध्याय गोड होता, प्रेमाचा होता, वात्सल्याचा होता, आईच्या प्रेमाचा होता. राम सुखावत चालला आणि शाळेतही प्रगती करायला लागला. सुमित्राबाई रामच्या आई झाल्या. त्या पायाने अधू होत्या आणि दांडेकर नावाच्या व्यापाऱ्याकडे काम करायच्या. त्यांनी रामला आश्रय दिला आणि रामवर प्रेमही करायला लागल्या. पण मातृत्वाची पखरण करताना कधीकधी आईसुद्धा बाळाला तीट लावायला विसरते. मग आपलीच दृष्ट आपल्या बाळाला लागली हे तिच्या लक्षातच येत नाही. सुमित्राबाई तेवढंच विसरल्या. त्यांनी रामची कधी दृष्ट काढली नाही की दृष्ट लागू नये म्हणून त्याला तीट लावली नाही. आणि खरंच रामला दृष्ट लागली. सुमित्राबाई त्याला जबाबदार नव्हत्या, तरी निमित्त मात्र अवश्य झाल्या. एका पोलीस अधिकाऱ्याच्या मधुकरच्या प्रेमात त्या पडल्या. बरं, पडल्या तर पडल्या आणि त्यांनी मधुकरशी पुनर्विवाह केला. एका म्यान्यात कधी 2 तलवारी राहिल्या आहेत? तसं म्हटलं तर राहू शकतात. एक तर म्यानाला हरकत नको, नाही तर तलवारीला. म्यानाला हरकत नव्हती आणि दुसरी तर तलवार मुळीच नव्हती. सुमित्राबाईंना हरकत नव्हती, पण 7-8 वर्षाचा राम हा तलवारच काय, पण साधी काठीही नव्हता. पण पोलीस ऑफिसर ही गोष्टच सर्वस्वी वेगळी आहे. त्याला सर्व हवं असतं, सर्वस्व हवं असतं, कारण त्याची भूक मोठी असते. पोलिसांचं कामच तसं असतं. सदैव तामसिक लोकांशी व्यवहारामुळे ते तामसिक बनतात. तामसी लोकांचा आहार भयंकर असतो आणि पुढे पुढे ते माणसालाही खायला कमी करत नाहीत. दारू पिणं, पैसे खाणं ही त्यातलीच एक पायरी. माणसं खायला क्रौर्य लागतं. काळीज राक्षाचं, नजर कोल्ह्याची, चाल उंटाची आणि दात मगरीचे असावे लागतात. मधुकरमध्ये हे सगळे गुण होते. त्याच्या नजरेसमोर सुमित्राबाईंचं तारुण्य होतं. काळजात त्यांच्या अधूपणाची पराधीनता रुजली होती. दातासमोर पहिलं भक्ष्य होतं ते म्हणजे राम. राम आणि राम. मधुकरने फरक इतकाच केला की रामच्या कोवळ्या वयामुळे त्याला खायचा विचार सोडून दिला. राम त्याचा शत्रू होता, पण वयाने कोवळा होता. राम घर सोडून गेला तरी चालण्यासारखं होतं. मग रामचा छळ सुरू झाला. मधुकरने रामला घाडून पाडून बोलणं, त्याचा अपमान, उपमर्द करणं सुरू केलं. तेवढ्यावरच थांबलं असतं तरी चाललं असतं, पण नाही. रामला रोजचा मारझोडीचा खुराक सुरू झाला. सुमित्राबाईंच्या स्त्रीत्वाची गळचेपी होत होती. एकीकडे मातेचं स्थान देऊन रामला घरात आणलं, तर दुसरीकडे प्रेयसी होऊन प्रियकराला आणलं. एकीकडे ममत्व आणि दुसरीकडे तरुण शरीराच्या आणि मनाच्या प्रेमतृप्तीचं साधन आणि विरोध करावा तर आपलं पंगुत्व आडी येत होतं. आपलेच ओठ आणि आपलेच दात. कुणावर रागवायचं आणि कुणाची कीव करायची. एकदा माणसाने मर्यादा सोडली की मग कशाचाच घरबंद राहत नाही. राम मारायला जुमानत नाही आणि घरही सोडत नाही पाहिल्यावर मधुकरचं माथंच ठणकायला लागलं. त्याने छळाची नवीनच युक्ती काढली. रामबद्दल सगळं माहीत असूनही, दांडेकरबाईंना सारी कल्पना दिली असूनही त्याने नवीनच कुभांड रचलं. राम तुमच्या पहिल्या नवऱ्याचा मुलगा आहे असा आळ घ्यायला सतत सुरुवात केली आणि तेवढ्यावरही थांबला नाही, तर त्याच कारणास्तव रामचा अधिकाधिक छळ सुरू झाला. मानसिक तसा शारीरिकसुद्धा. काय करावं, कसं करून हा छळ थांबवावा हेच रामला कळेना. शारीरिक प्रतिरोध करता येत नव्हता, कारण वय आणि देह कोवळा होता. दांडेकरबाईंना सांगून उपयोग नव्हता, कारण त्या दुहेरी कैचीत सापडल्या होत्या. प्रियकरावर त्याबाबतीत त्यांचा काहीच प्रभाव नव्हता. घर सोडून जा असं त्या रामलाही सांगू शकत नव्हत्या. शेवटी रामनेच आपल्या बालबुद्धीने उपाय शोधून काढला. भिवंडला त्यावेळी शांताभाऊ जयवंत नावाचे वारकरी संत होते. त्यांचं नाव मोठं होतं, तसा लौकिकही चांगला होता आणि नावाचा दबदबाही होता. रामने त्यांच्याकडे जाऊन वारकरी पंथाची दीक्षा घेतली. रामच्या गळ्यात तुळशीची माळ पडली आणि चंदनाचा टिळा कपाळावर आणि बुक्का आला. अपेक्षा अशी की ही तुळशीची माळ आणि बुक्का पाहून तरी मधुकरकडून होणारा मार वाचेल. विचार हा की तुळशीची माळ गळ्यात असलेला शुद्ध आहे, सच्चारित्र्याचा आहे, मुख्य म्हणजे निरुपद्रवी आहे. त्याचा कुणालाही त्रास नाही की उपद्रव नाही, म्हणून आपण सुद्धा त्याला त्रास देऊ नये. रामचा विचार शुद्ध होता, भोळ्या भाबड्या भावनेतून आलेला होता.
चांगल्या आणि शुद्ध संस्कारातून आला होता. पण सात्विक संकेत जाणायलाही सात्विक बुद्धी पाहिजे, सुसंस्कारित मन पाहिजे आणि हृदयात कुठेतरी दिव्यत्वाप्रती नम्र होण्याइतपत ओलावा पाहिजे. पण मधुकर हा आयत्या बिळावरचा नागोबा होता. दांडेकरबाईंच्या प्रेमात आणि इस्टेटीत त्याला कुणी वारस नको होता. स्वार्थ आणि कामांधपणाने त्याची दृष्टी बिघडली होती आणि मनही मलिन झाले होते. दृष्टी आणि मन बिघडल्यावर हृदय पाषाणासारखे न झाले तरच नवल. मधुकरवर त्या तुळशीच्या माळेचा परिणाम झाला ना रामच्या कपाळावरच्या शुभ्र स्वच्छ शुद्ध चंदन मुद्रेचा. रामचं छळवादात ना खंड पडला ना तीव्रता कमी झाली. शेवटी रामने भिवंडी सोडली. तो कल्याणला आला. घरदार तर असायचा प्रश्नच नव्हता. शेवटी निराधारांचा आधार असलेल्या रामने मारुती मंदिराचा आश्रय घेतला आणि नवीन जीवन सुरू झालं. नवीन जीवन म्हणजे नव्या गावातलं जीवन एवढाच त्याचा अर्थ. बाकी काही फरक नव्हता. रोज भीक मागायची आणि सुभेदार हायस्कूलमध्ये शिकायचं. राम वाट पाहत होता ते मॅट्रिकच्या परीक्षेची. पण परीक्षा जवळ आली आणि फॉर्मची फी 15 रुपये भरा असा शाळेने आदेश काढला. रामच्या पुढे संकटच उभं राहिलं. 15 रुपये ही काही थोडी थोडकी रक्कम नव्हती. इथे रोज पोटाची खळगी भरायची मारामार, तर 15 रुपये कुठून आणायचे? रामने मित्राकडे शेजाऱ्यांकडे मदतीसाठी हात पुढे केला. पण सगळीकडून नन्नाचाच पाढा वाचला गेला. शेवटी रामने भिक्षा मागितली. लोकांच्या विनवण्या केल्या, पण कसं काय? ना मदत मिळाली ना भिक्षा मिळाली. आणि व्हायचं तेच झालं. फॉर्म फी आणि परीक्षेची फी भरायची वेळ निघून गेली. रामचं डोकंच तेवढं फिरायचं राहिलं. आता पावे तो केवढा शिक्षणासाठी इतक्या हाल अपेष्टा आणि मान अपमान सहन करूनही सारं पाण्यात गेलं होतं. रामच्या जीवाचा संताप झाला. तो कमालीचा चिडला, चरफडला. आपल्या क्रूर नियतीची त्याला चीड आली. नव्हे, साऱ्या जीवनाचीच त्याला घृणा आली. आता जगण्यात कोणता अर्थ उरला होता? नियतीने काय असं दिलं होतं की ज्याच्या आधारावर जगायचा मोह व्हावा आणि जीवनातील जिद्द टिकावी? रामने कल्याण सोडलं. नुसतं नावात कल्याण असून एका मुलाचं कल्याण करण्याची ताकद नसलेल्या गावात तरी राहण्यात काय अर्थ होता? कल्याण सोडून राम वाड्यात आला. तेथून वज्रेश्वरी आणि आता शेवटी ही विहीर त्यांनी गाठली. हा सारा भूतकाळाचा चित्रपट त्या विहिरीतल्या प्रतिबिंबात तसा तरळून गेला आणि राम भानावर आला. आत्महत्येच्या आपल्या निर्णयाचं त्याला स्मरण झालं. त्याने अंगातले कपडे काढले, पायातल्या वाहना बाजूला केल्या, पुन्हा एकवार विहिरीतल्या खोल गंभीर पाण्याकडे पाहिलं आणि विहिरीत उडी मारायला राम विहिरीच्या पाळीवर चढला. मृत्यूमध्ये आणि त्याच्यात एका क्षणाचा काळ आणि काही हातातच अंतर होतं. पण तेवढ्यात काहीतरी अक्रीत घडलं. 2-3 पाखरांच्या चिवचिवाटामागे रामला पंखांची फडफड ऐकू आली. तो क्षणभर सावध झाला. 2 पाखरांनी वडाच्या पारंब्यांपासून जी झेप घेतली ती थेट पाण्याच्या पृष्ठभागाकडे. त्याच्या इवल्याशा चोचीतून पाखरांनी भरपूर जलप्राशन केलं आणि ती पाखरं उडाली ती घरट्यातल्या पिलांकरता पाणी घेऊनच. कधी काळी पुराणात क्रौंच पक्षाच्या वधातून महाकवी वाल्मिकींचा जन्म झाला होता आणि आता या पक्ष्यांच्या जोडीने पाणी प्यायच्या त्यांच्या आट्यापिट्याने रामच्या मनात कुठेतरी पाल चुकचुकली. आपण आत्महत्या करतोय खरं, पण त्यासाठी ही विहीर वापरावी का? विहिरीत पडल्यावर आपला मृतदेह सडणार, कुजणार. मग हे पाणी पिण्याच्या तरी लायकीचं राहील का? माणसांचं जाऊ द्या, ते करतील त्यांच्या पाण्याची सोय. पण या अजाण आणि निर्व्याज पाखरांनी आणि पक्ष्यांनी पाण्यासाठी कुठे जावं? विहीर सोडायची म्हणजे त्यांना त्यांचा हा आश्रयदाता वटवृक्षही सोडावा लागणार. म्हणजे आपल्या मृत्यूमुळे या हजारो अशराफ पाखरांना बेघर व्हावं लागणार आणि पाण्यासाठी वणवण हिंडावं लागणार. माथ्यावर छत्र नसलेल्या दुःख आपण तर भोगतोच आहोत. तेच दुःख काय आपण या पाखरांच्या पदरी टाकायचं? आपला जीव आपण दुसरीकडे कुठेही द्यावा, पण या पाखरांचा जीव धोक्यात घालायचा आपल्याला काय अधिकार आहे? रामला विवेकाने सावरलं. शेवटी त्याने विहिरीत जीव द्यायचा विचार सोडला आणि तो खाली उतरला. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीसुद्धा असा सद्विचार करणाऱ्या रामचा सद्भाव जणू त्या पाखराला कळला असावा. असंख्य पाखरे त्याच्या मस्तकाभोवती गिरट्या घालून गेली. क्रमशः